नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी बघा, विषय भूगोल आहे. 2023-24 प्रश्नपत्रिका आहेत बघा. गुण 40 आहेत. सत्र 2चे आहे. तर आपण आज हा पेपर बघणार आहोत आणि त्याची प्रश्नांची उत्तरे सुद्धा बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि जे कोणी विद्यार्थी 9वीत असतील त्यांना 10वीच्या सुद्धा सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या भेटणार आहेत पाहायला. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला सुरुवात करूया आपण पेपर पाहायला. तर बघा, पहिला आहे एक अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. एक, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, उत्तर क आहे, चंद्रपूर. 2, बघा, अर्थशास्त्र ही संज्ञा इकॉनॉमिया या शब्दापासून बनले आहे, ग्रीक. तर तिसरं बघा, सामाजिक कल्याण साधणे हा कोणत्या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो? तर बघा, ड, समाजवादी अर्थव्यवस्था. 4, बघा, टिंबटिंब या देशात समाजवादी अर्थव्यवस्था आहे, चीन. तर बघा, 2, योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर बघा, डायरेक्ट उत्तरे सांगते तुम्हाला मी. 1, आंतरराष्ट्रीय वारेषा. बघा, ड पर्याय आहे, 180 अंश रेखावृत्त. आणि 2, जागतिक प्रमाण वेळ 0 अंश रेखावृत्त. 3, बघा, 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत, नागरी प्रदेश. आणि 4, तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण, त्याला बघा नागरिकीकरण. तर बघा आता दुसरा. तर बघा, तिसरा प्रश्न आहे बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा, जर 15 अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवारचे सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वारेषेवर किती वाजले असतील? तर बघा तुम्हाला हे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तर बघा, उत्तर असं लिहायचं, जर 15 अंश रेखावृत्तावर बुधवारचे सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वारेषेवर रात्रीचे 9 वाजले असतील. त्यातील दुसरं बघा, आंतरराष्ट्रीय वारेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना 1 दिवस अधिक धरावा लागेल? त्याचं उत्तर बघा, आंतरराष्ट्रीय वारेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला पश्चिमेकडे दिशेस जाताना 1 दिवस अधिक धरावा लागेल. तिसरा बघा, पृथ्वीवर दिवस कोणत्या महासागरात सुरू होतो? तर पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. चौथा प्रश्न बघा, व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकाशी संबंधित आहे? व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पादन व खर्च या आर्थिक घटकांशी संबंधित असते. 5, बघा, संदेशवहन म्हणजे काय? तर संदेशवहन म्हणजे माहितीची देवाणघेवाण. तर चौथा बघा, भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील सूची दाखवा आहे. बघा, तर आहे कन्याकुमारी. तर बघा, तुम्हाला हे दाखवायचं आहे. बघा, कन्याकुमारी, दिल्ली, पणजी, कोलकाता, गुवाहाटी, लक्षद्वीप बेटे. तर हे तुम्हाला भारताच्या नकाशात दाखवायचे आहेत आणि सूची तयार करायची आहे. तुम्ही सूची तयार करा आणि त्यातील पुढील प्रश्न बघा. आ, पुढील नकाशा वाचून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, सातारा जिल्हा प्रमुख रस्ते व लोहमार्ग याचा नकाशा आहे आणि आपण त्या खालील प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला बघा, वाहतुकीचे मार्ग कोणत्या भागात कमी आहेत? तर बघा, वाहतुकीचे मार्ग सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात
वाहतुकीचे मार्ग कमी आहेत. 2 बघा, जिल्ह्यातील लोहमार्गावरील कोणत्या 2 स्थानकांची नावे लिहा. बघा, कोरेगाव, वाटार, आदर्की. 3 कोणत्या भागात वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील मध्य भागामध्ये वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात आहेत. 4 बघा, जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्या 2 ठिकाणाची नावे लिहा. कराड, सातारा. 5वा प्रश्न बघा, कोणत्या प्रदेशात वाहतुकीचा मार्गाचा अभाव आढळतो. तर पश्चिमेकडील प्रदेशात वाहतुकीच्या मार्गाचा अभाव आढळतो. त्यातील 5वं बघा, भौगोलिक कारणे लिहा आहे. त्यातील पहिलं, आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्या भूभागावरून गेली नाही. तर बघा उत्तर, आंतरराष्ट्रीय वाररेषा भूभागावरून गेली असती तर या भूभागातील रेषेचे पश्चिमेकडील एक वारे व तारीख तर पूर्वेकडील त्याच्या मागची तारीख व वार अशी परिस्थिती उद्भवली असती. 2 शिवाय ही काल्पनिक रेषा असल्याने भूभागावर ती नक्की केव्हा ओलांडली व तेथे नक्की कोणता वार व तारीख चालू आहे हेही समजणे फार कठीण गेले असते. हा सर्व गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्याही भूभागावरून न नेता ती पूर्णपणे समुद्रावरून गेली आहे. त्यातील 2रा प्रश्न बघा, झोपडपट्ट्याचे अनिर्बंधपणे वाढ ही एक नागरीकरणाची समस्या आहे. तर बघा उत्तर त्याचं, नागरीकरणामुळे शहरामधील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना शहरातील निवासस्थाने परवडत नाहीत. स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगार निमित्त शहरात येतात, परंतु या सर्वांना योग्य रोजगार मिळतोच असे नाही. असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरता व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. ही घरे बहुधा अनधिकृत असल्याने त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोयीसुविधा मिळत नाहीत. झोपडपट्टीतील घरांची घनता खूप जास्त असते. रस्ते अरुंद असतात. मूलभूत सुविधांचा अभाव असतो. अशा झोपडपट्ट्या अनिर्बंधपणे वाढत असतात. त्यामुळे सामाजिक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. 3रा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. तर बघा याचं उत्तर आहे हे, आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून जगात आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटीने वाढले आहे. शिवाय हे दळणवळण, वाहतूक, प्रवास व व्यापार दूरदूरच्या देशातही होत आहे. त्यामुळे या सर्वात उत्तम समन्वय ठेवण्यासाठी तारीख व वार यात प्रवासामुळे होणारा बदलातील गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने सांभाळले जात आहे. त्यातील 4था प्रश्न बघा, वर्तमानपत्राचा वापर संदेश वाहनासाठी होतो. उत्तर बघूया. तर बघा उत्तर, वर्तमानपत्रात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, हवामानविषयक इत्यादी बातम्या व ताज्या घडामोडी याविषयी माहिती छापली जाते. वर्तमानपत्राद्वारे अत्यंत कमी खर्चात अनेक लोकांपर्यंत संदेश पाठवता येतो. अशा प्रकारे वर्तमानपत्राचा वापर संदेशवहनासाठी होतो. तर प्रश्न 6वा बघा, खालील तक्त्यात सन 2014-15 सालातील काही देशात निर्यात मूल्य दशलक्ष US डॉलरमध्ये दिले आहे. त्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा तुम्हाला स्तंभालेख काढायचा आहे. तर बघा विद्यार्थ्यांना असा तुम्हाला स्तंभालेख काढायचा आहे आणि आपण आता त्या खालील प्रश्नांची उत्तरे बघूया. तर बघा त्यातील पहिला प्रश्न आहे, सर्वात जास्त निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे. तर बघा चीन. 2 बघा, ब्राझील पेक्षा भारताचे निर्यात मूल्य किती दशलक्ष डॉलरने जास्त आहे. तर बघा 82 दशलक्ष डॉलरने जास्त आहे. आणि 3रा प्रश्न बघा,
सर्वात कमी निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे? तर ब्राझील. तर बघा 6वा प्रश्न बघा, सोबतच्या संगणकीय प्रतिमेतील सूचने निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. बघा त्यातील पहिला प्रश्न आहे बघा, सोबतची संगणकीय प्रतिमा कोणत्या तारखेची आहे? तर बघा 12/5/2017. 2 बघा प्रश्न, आंतरजालावरील हा गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे? तर सायबर गुन्हा आहे. 3 माहिती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी किती मूल्य आहे? $300. 4था प्रश्न बघा, किती दिवसाच्या आत मूल्य न भरल्यास संबंधित माहिती भविष्यात कधीही पुन्हा प्राप्त करून घेता येणार नाही? तर 7 दिवसाच्या आत मूल्य न भरल्यास संबंधित माहिती भविष्यात कधीही पुन्हा प्राप्त करून घेता येणार नाही. 5वा प्रश्न बघा, मूल्य भरण्यासाठी किती दिवस उपलब्ध आहेत? तर तुम्हाला ही सर्व उत्तरे पूर्ण वाक्यात लिहायची आहेत. मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगितलेले आहेत. तर बघा तुम्हाला ही उत्तरे पूर्ण लिहायची आहेत वाक्यात. बघा कसं लिहायचं आहे. मूल्य भरण्यासाठी 5वा प्रश्न आपण बघत आहेत. मूल्य भरण्यासाठी किती दिवस उपलब्ध आहेत? तर मूल्य भरण्यासाठी 3 दिवस उपलब्ध आहेत असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. 6 बघा प्रश्न 6वा, माहिती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या चलनात मागितली आहे? तर माहिती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी बिटकॉइन म्हणजेच डिजिटल चलन आहे या चलनात मागितले आहे. तर त्यातील 7वा प्रश्न बघा, सविस्तर उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे बघा, जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश लिहा. तर याचं उत्तर आपण बघूया. तर बघा जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश बघा उत्तर, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, व्यापाराविषयक मतभेद हाताळणे, सदस्य राष्ट्रांच्या व्यापाराविषयक धोरणांवर देखरेख ठेवणे आणि 4था बघा आहे विकसनशील देशासाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. तर त्यातील 2रा बघा प्रश्न, नागरीकरणाच्या समस्या. तर बघा नागरीकरणाच्या समस्या बघा उत्तर हे आहे, नागरीकरणामुळे शहरामधील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना शहरातील निवासस्थाने परवडत नाहीत. स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारानिमित्त शहरात येतात, परंतु सर्वांना योग्य रोजगार मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक लोकांचे उत्पन्न कमी असते. असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोयीसुविधा मिळत नाहीत. तेथे घरांची घनता खूप जास्त असते, रस्ते अरुंद असतात, मूलभूत सुविधांचा अभाव असतो. अशा झोपडपट्ट्या निर्बंधपणे वाढत असतात. त्यामुळे सामाजिक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. आता शेवटचा प्रश्न बघा 3रा, भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते? बघूया उत्तर. तर बघा उत्तर आहे, भ्रमणध्वनीचा वापर करून प्रत्यक्षपणे संभाषण साधून शाब्दिक व तोंडी स्वरूपाचे संदेशवहन करता येते. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलिंग देखील करता येते. मेसेजच्या सहाय्याने शाब्दिक व लिखित स्वरूपाचे संदेशवहन करता येते. मोबाईलमधील विविध ॲपच्या सहाय्याने शाब्दिक व अशाब्दिक स्वरूपाचे संदेशवहन करता येते. तर बघा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 9वीचा भूगोलचा आपण 2023-24चा सत्र 2चा पेपर बघितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि परत एकदा या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला यापुढील सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या पाहायला भेटणार आहेत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्ण बघा. मी प्रत्येक व्हिडिओ उत्तरासह टाकलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.